आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर वसंत चव्हाण सर. त्यांच्याबद्दल एका ओळीत जर सांगायचं झालं तर फक्त 35 वर्षांचा अनुभव असं म्हणता येईल. कारण पण मला नेहमीच वाटतं की एखादी व्यक्ती 30-35-36 वर्ष एखाद्या फील्डमध्ये काम करतायत. त्याप्रमाणे त्यांनी रेसिडेन्शियलचे अनेक प्रोजेक्ट केलेत, गव्हर्नमेंटचे अनेक प्रोजेक्ट केलेत. त्यामुळे त्यांचा जो आजवरचा अनुभव आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रातला सुद्धा आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबरचा. त्यामुळे त्याही बरोबरचे त्यांचे अनुभव कसे होते, त्यांचा हा प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना थेट सुरुवात करूया. पण थोडं एक 40-45 वर्ष मागे जाऊया आणि तिथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक जीवनापासून, की शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये जेव्हा 30-35 वर्षापूर्वी निवडलं तेव्हा त्यामागचे प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात खरं तर आलात? काय सांगाल? मी 12वी पर्यंत चाळीसगावलाच होतो, राष्ट्रीय ज्युनियर कॉलेजला. नंतर वडिलांची काही मामे भाऊ वगैरे इंजिनियर होते पूर्वी, त्यामुळे वडिलांना वाटायचं इंजिनियर व्हावं. मग 12वी नंतर मग इंजिनिअरिंगला SSVPS इंजिनिअरिंग कॉलेज धुळेला ॲडमिशन घेतली. तर 89मध्ये माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. नंतर 2 वर्ष मी आर्किटेक्ट DJ सोनार जळगावला त्यांच्याकडे प्रॅक्टिस केली बिल्डिंगच्या प्रोजेक्ट्सवर. नंतर मग पाचोरा येथे मी ऑफिस सुरू केलं. 92 पासून पाचोरा नगरपालिका हॉस्पिटल पण बिल्डिंग बनवली. त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटचे बरेच ब्रिजचे कामं केले, बिल्डिंग केल्या. नंतर 2005 पासून वॉटर सप्लाय 10 वर्ष वॉटर सप्लायचा कन्सल्टंट होतो जळगाव जिल्हा परिषदेच्या पॅनलवर. तर त्याच्यात 100पेक्षा जास्त वॉटर सप्लाय स्कीम मी कन्सल्टंट म्हणून 10 वर्षात पूर्ण केल्या जाऊ. त्याच्यात 81 ESR होत्या मोठ्या, 2 लाख लिटर पासून तर 50,000 25,000 लिटर. रोड केले, अपार्टमेंट केले. आता बिल्डरशिप 16 पासून बिल्डरशिप चालू आहे चाळीसगावातच. आता 16 फ्लॅटची एक आपली मोठी स्कीम चालू आहे चाळीसगावालाच, बडगाव रोडला. ती जवळजवळ कम्प्लीट होण्यात आली. असे सगळा प्रवास तुमचा आहे. पण त्याच्यातला आणखीन एक मुद्दा मला विचारायचा आहे, म्हणजे जो पहिला प्रोजेक्ट होता, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्या काळात तुम्ही झालेला तेव्हा सिव्हिल इंजिनिअर कन्सेप्ट पण थोडी नवीन होती आणि गावात रफकोर्सी पोचायची होती. त्यामुळे जेव्हा पहिलं काम मिळालं तो पहिला अनुभव कसा होता? आणि त्यावेळेस स्टील पण 215 ग्रेडचं स्टील होतं फक्त. आणि हे टॉर स्टील नवीनच आलेलं होतं तेव्हा 92ला. नंतर मग सिमेंट पण थोडं आताच्या याच्यापेक्षा खूप कमी याचं होतं. बरोबर. आता भरपूर टेक्नॉलॉजी आली. त्यावेळेस हाय राईज स्ट्रक्चर नव्हते तेव्हा, पण G+1 जास्त व्हायचं. बरोबर. आता हाय राईज असल्यामुळे आपल्याला व्हायब्रेटर वापरणं, मिक्सर, या गोष्टी. त्यावेळेस मिक्सर वापरायचो तरी आम्ही टेक्निकल असल्यामुळे. आणि उत्कृष्ट कामं केले मी सर्व. जे ESR ला सुद्धा आपण मिक्सरच वापरले सर्व. व्हायब्रेटर वापरायला लावले लोकांना. दुसरं एक विचारायचं आहे, इतके वर्ष काम करताना तुम्ही कायम एक बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा लोकांना काही कुठली महत्वाची जबाबदारी दिली साईटवर तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळत होतात साईटवर? त्यांना ट्रेन करणं, मग काही महत्वाचे कामं असलं त्यावेळेस आपणच स्वतः. कॉन्क्रीटच्या वेळेस मी स्वतःच जनरली कॉन्क्रीटच्या वेळेस सुपरवायझरला खाली बॅग मोजण्यापासून पाट्या मोजायला सुद्धा एक जणाला, वरती मी थांबतो. आता मुलगा झाला माझा बीटेक, मुलगा खाली असतो मग मी वरती. दोघं स्लॅबच्या दिवशी मी शक्यतो साईड मिस्त्रींच्या भरोश्यावर ठेवत नाही. स्टील वेळोवेळी चेक करतो. कॉलम उभे केले की त्याचा ओळंबा ते चेक करूनच मी त्यांना भरायला. मुलांना सुद्धा तुम्ही एकदम पहिल्यापासून ट्रेनिंग देता? हो, ते डिप्लोमा होता तेव्हापासून अगदी आता ट्रेनिंग सुरू केलंय. ठीक आहे. झालं त्याचं बीटेक सिव्हिल, तो आला यार. वा, क्या बात. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही एक बघितलं असेल, बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये आम्हाला आता हे सगळं घराचा प्रोजेक्ट पूर्ण करून द्या. तर अशा वेळेला ते बजेट आणि क्वालिटी किंवा दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? स्ट्रक्चर मध्ये जर RCC विटकाम जे आपण करतो त्याच्यात काही क्वालिटी देणे करता येत. नंतर मग फिनिशिंग आयटम मध्ये मग कमी जास्त करून मग त्याचा समतोल करावा लागतो. बरोबर. फ्लोरिंग मग थोडी कमीवाली बसवायची, दरवाजे थोडे साधे,
असं एक आपलं स्ट्रक्चर मध्ये तर आपल्याला काही जास्त करता येत नाही. करता येत नाही. त्याच्यात बरोबर चांगलंच करावं लागतं कारण घर एकदाच होतं बरोबर. माणसाचे. आणि दुसरं 30-35 वर्षात मागच्या जसं एक क्षेत्र बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, तसं एक जळगाव जिल्ह्याचा पण प्रवास तुम्ही बघितलेला आहे. त्या हो. अनुषंगाने हा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता कुठल्या क्षेत्रात जास्त काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास येत्या 15-20 वर्षात बघायचा असेल तर? रोड क्षेत्रात जास्त, रोड आणि इरिगेशन क्षेत्रात कामं पाहिजे. कामं पाहिजेत. बरोबर आहे. फार दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत की रस्ते पण हम्म. पाहिजेत आणि आणि इरिगेशन irrigation म्हणजे आपलं कृषी हो, सगळं कृषीला बेस मदत असल्यामुळे होते असल्यामुळं. त्यामुळे. पण मग या दोन्हीत शासनानं काय अजून पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सध्या रोडचे तर नितीन गडकरी साहेबांमुळे बरेच प्रोजेक्ट चालू आहे, पण बरोबर. इरिगेशन मध्ये थोडं कमी आहे. तर ते यांनी पॉलिटिकल मंडळीने तर अजून घेऊन नवीन नवीन प्रकल्पांना प्रकल्पांना संमती देणं वगैरे बरेच असं केलं. 10-15 वर्षात मोठे नवीन प्रोजेक्ट झालेच नाही. बरोबर बरोबर एकनाथराव खडसे होते ना, त्यावेळेस बरेच प्रोजेक्ट झाले इकडे चाळीसगाव, बरोबर आहे. जळगाव जिल्ह्यात. होय होय इरिगेशन मिनिस्टर होते ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर इतके प्रोजेक्ट झाले नाही. त्या हो रोडचे जास्त झाले उलट आता, आणि इरिगेशनचे कमी झाले. कमी व्हायला झाले. पाहिजे ते सुद्धा, कारण बरोबर. ते झालं तरच आपल्यालाही मग पाणी ते शेतीला आणि वस्तीला शेतीलाही दोन्हीला, आता पाण्याची रेसिडेन्शियलला जास्त पाण्याची गरज धरणं सर्व ते 25% पाणी तर आता याच्यातच जात आहे. लोकांसाठीच वापरायला. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? स्टील ते लवचिकता, बरं. त्याची स्ट्रेंथ, हम्म. त्या गोष्टी तर असे बघता. बघतो. आयकॉन स्टील कधी वापरलंय यापूर्वी कुठल्या हो, प्रकल्पात? वापरलंय. बरं, मग कसा होता तुमचा अनुभव त्यांच्या क्वालिटी बद्दल? पूर्वी आम्ही राजुरी वापरायचो, मग आता आयकॉन पण वापरायला लागलं. पण वापरतो. कॉस्ट सर्व्हिस इथली त्यांची कॉस्ट काही जनरली काही इतका फरक नाही पडत, पण ते बरं. वापरतो आम्ही आयकॉन आणि राजुरी. मी पहिले राजुरी वापरायचोच, मग आता त्यांचं आणि त्यामुळे आयकॉन आता Icon वापरायला सुरुवात केली. वापरतो Icon. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे तुमचा आता दुसरी पिढी अर्थात मुलगा पण या फील्डमध्ये आलाय आणि त्याच्याच वयाची आता जी मुलं या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवणार आहेत, त्यांना एक वडिलकीच्या नात्यानं एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी जो तुम्ही तुमच्या मुलाला देता? आणि क्वालिटीत कामं करायचे चांगले, बरोबर. पैसे मागून घ्यायचे. क्या म्हण. सो होते इंजिनियर वसंत चव्हाण सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं जर काम चोख असेल तर तुम्ही नक्की पैसे वाढवून सुद्धा घेऊ शकता, पण त्यासाठी काम तेवढं दर्जेदार आणि चांगलं असणं महत्वाचं आहे. जरी ही स्पर्धा असली तरी त्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर तुम्ही गुणवत्तेशी तडजोड करू नका. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही Thank you, आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.